सांगली जिल्ह्यात द्राक्ष आणि बेदाणा निर्मिती मोठ्या प्रमाणात होते। यंदा द्राक्ष विक्रीला योग्य दर मिळतोय, तर बेदाणालाही 150 ते 250च्या दरम्यान आहे। हा दर वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी बेदाणा विक्रीची घाई करू नये, तसेच बेदाणा विक्री ही शेडवर न करता योग्य विक्रेत्यांनाच करा, म्हणजे पैसे बुडण्याची शक्यता फारच कमी राहील। विक्रीसाठी थोडा दम धरावा, असं आवाहन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केलं। खराडे म्हणाले, गेले 3 वर्षापासून द्राक्ष शेती फारच अडचणीत आहे। द्राक्ष आणि बेदाणाचे दर फारच कमी झाले होते, मात्र यंदा मोठ्या प्रमाणात अतिपावसामुळे द्राक्ष घड कूज मोठ्या प्रमाणात झाली, तसेच दावण्या रोगानेही द्राक्ष शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या साऱ्यातून जी द्राक्ष राहिली आहेत त्यांना विक्रीसाठी योग्य दर मिळतोय। सरासरी 200 ते 250च्या दरम्यान दर मिळतोय। त्यामुळे द्राक्ष विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात द्राक्ष जात आहेत। उर्वरित द्राक्षाचा बेदाणा केला जातो। दरवर्षी 20,000 गाड्या म्हणजेच सुमारे 2 लाख टन बेदाण्याची निर्मिती होते। गतवर्षीची बेदाणा शिल्लक नाही। यंदा 14 ते 15,000 गाड्या म्हणजेच सुमारे 1.5 लाख टन बेदाण्याची निर्मिती होईल असा अंदाज आहे। यामध्ये पिवळा आणि हिरव्या बेदाण्याचा समावेश आहे। हिरवा बेदाणा 80 ते 85% होतो, तर पिवळा बेदाणा 10 ते 15% तयार होतो। सध्या पिवळ्याला 150 ते 200 दर आहे, तर हिरव्याला 180 ते 250 रुपये प्रति किलो असा दर आहे। दरवर्षीपेक्षा 40 ते 50,000 टन बेदाणा निर्मिती कमी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सध्या 150 ते 250 असणारा दर 200 ते 300च्या वर जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा विक्रीसाठी गडबड करू नये। काही व्यापारी बेदाणा शेडवरही कमी दराने बेदाण्याची खरेदी करतात। या व्यापाऱ्याकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी सौद्यातच बेदाण्याची विक्री करावी, म्हणजे स्पर्धेतून शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता आहे। आर्थिक अडचण सोडविण्यासाठी आवश्यक तेवढा बेदाणा सौद्यात विक्री करून उरलेला बेदाणा स्टोरेजमध्ये ठेवल्यास वाढीव दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल। त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा विक्रीसाठी घाई करू नये। योग्य त्या ठिकाणीच बेदाण्याची विक्री करावी, असं आवाहन खराडे यांनी केलं। यंदा द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळतोय। गेल्या 3 वर्षापासून द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत होता, मात्र यंदा द्राक्षाला 200 ते 250 रुपयाचा 4 किलोच्या पेटीला भाव मिळतोय, तर बेदाण्याला 150 ते 250 रुपयाचा भाव आहे। दरवर्षी साधारणतः 2 लाख टन बेदाण्याची निर्मिती होते, ते यंदा 1.5 लाख टनच होईल। त्यामुळे 50,000 टन बेदाणा कमी उत्पादन होणार आहे आणि त्यामुळं बेदाण्याचे दर याच्यापेक्षाही जास्त वाढणार आहेत। त्यामुळे बेदाणा विक्रीची घाई करू नका, शेडवरती बेदाणा विकू नका। बेदाणा जर ठेवला स्टोरेजमध्ये तर साधारणतः 300 रुपयेपर्यंत भाव जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की चुकीच्या व्यापाऱ्यांना शेडवरती बेदाण्याची विक्री न करता सौद्यातच विक्री करा, चांगला भाव मिळेल आणि तो भाव वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे धीर धरा, संयम ठेवा, वाट बघा, निश्चितच बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।